Good morning, Sasu Mom. Good morning, Sasri Dad. Good morning, Uncle. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. मी ऐकलं आपण आज आपल्या काजळ प्रोडक्टचा लोगो फायनल करतोय. ग्रेट देन. मी आली आता, आपण मग स्टार्ट करूया विथ ऑल युअर परमिशन. येस. हरीश, माझे फोटोज केलेत ना तू ऍड? गुड, कारण तेच फायनल होणार आहे. काय ग? काय फायनल होणार आहे? प्रोडक्टचा लोगो. चला बसूया. अगो अगो दिश. हॅलो एव्हरीवन. मी एकूण 500 फोटोज बघितलेत आणि त्यातून बेस्ट 100 फोटोज सिलेक्ट केलेत आणि त्यातूनही खूप सुंदर दिसणाऱ्या डोळ्यांचे फोटोज मी बाजूला काढले. सो वन बाय वन ते आपण बघूया. येस प्लीज. हे शॉर्टलिस्ट करा. चांगला आहे हा. ए पारू, तुझं काय आहे ग तिकडे? तू काय बघतेस? तुझं काम कर. तो चहा दे आणि निघ इकडून. बावळट. हा फोटो बाजूला काढून ठेव. सासू मॉम, ब्युटिफुल आहेत ना ही आईज? पटपटीत आहेत. म्हणजे म्हणजे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहिती नाही, पण ही जी मॉडेल आहे ना ती डोळ्यांवरून मला कुचकट आणि अशी जळकी वाटते. सुपर्ब. किती खरेपणा आहे ना ह्या डोळ्यात. डोळे बोलतात असं म्हणतात, पण हे खरे बोलके डोळे. आणि ह्या डोळ्यातनच खरेपणा जाणवतो. ऍक्च्युली पण सासू मॉम, या आधीचे आईज जास्त ब्युटिफुल होते ना? हो, ते चांगलेच होते, पण ह्या डोळ्यात काहीतरी आहे. म्हणजे माहित नाही, मला एक्सप्लेन नाही करता येते. कुछ तो बात है. तुझं काय आहे ग सतत मध्ये मध्ये? काम झालंय ना तुझं, निघ ना मग. तुम्हाला पण हे पारूचे डोळे वाटले का? मला पण वाटले, पण नसणार. शक्यच नाही. मला काय म्हणायचंय, बाकीच्या डोळ्यात ना ती जादू नव्हती. हे डोळे ना आपल्या काजळासाठी अगदी परफेक्ट वाटतायत मला. सत्व हर्बल प्रोडक्ट साठी हेच डोळे योग्य राहतील. आय थिंक हे क्रिएटिव्ह फायनल करूया.
ब्रेक घेऊया थोडा. येस, वाय नॉट. गुड जॉब, गुड जॉब. आय मीन इतक्या सगळ्या मॉडेल्स मधून तू आपल्याला जे हवं ते परफेक्ट शोधून काढलंस. गुड. थँक्यू सर, इट्स माय जॉब. चला नाश्त्याला चला. अरे सर तुम्ही बी चला. चल, लेट्स गो. नाही नको, तुम्ही करून घ्या. का नाही म्हणजे तुम्ही येताना काही खाऊन आलात का? नाही, तसं काही खाल्लं नाहीये, पण हा आता आलं माझ्या ध्यानात. तुम्हाला तुमच्या कामासाठी जे डोळे पाहिजे होते ते मिळालेत म्हणून तुमचं पोट भरलंय. नाही मला काय बी माहित नाही. तुम्ही आधी माझ्या बरोबर नाश्त्याला चला. नाही मला आधी एक सांगा, तुम्ही माझ्या हातचा नाश्ता कधी खाल्लाय का? ओ येस, पारू खूप उत्तम स्वयंपाक बनवते. यू मस्ट ट्राय. हे बघा हरीश सर, तुम्ही आता आला आहात ना, तर मी खाल्ल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही. आणि मुळात म्हणजे तुम्ही देवी आईंच्या घरात आला आहात. आणि देवी आईंच्या घरात आलेला माणूस कधीच उपाशी पोटी जात नाही. ते मला काय माहित नाही. तुम्ही आधी आमच्या बरोबर चला. आदित्य सर सांगा ना तुम्ही. आणि हिच्या आग्रहापुढे कोणी काय बोलू शकत नाही. चल लेट्स गो. ओके. आजचा नाश्ता पारूच्या हातचा. ये बा, चल. चला ठेवलेलं आपण नंतर कलेक्ट करू. ओके. चल आता माझ्यासोबत खेळ. आपण गाडी गाडी खेळूया. चल माग बस माग बस. चला. बूम 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 पिप 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 बूम 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 बूम. थँक्यू सो मच. हरीश, तू उभं कायस? प्लीज हॅव अ सीट. तुम्ही फॅमिली मेंबर्स एकत्र बसा, मी गेस्ट रूम मध्ये बसतो. हरीश बस आमच्या सोबत. मॅम, थोडं ऑकवर्ड होतंय. अरे ऑकवर्ड काय, आणि घाबरू नकोस, आम्ही काय तुला खाणार नाही. नाही. प्लीज प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. दिशा कुठे? त्या बाहेर फोनवर बोलतायत. त्यांना मी विचारलं पण नको म्हणल्या त्या. हरीश, आपल्या काजळाच्या क्रिएटिव्ह साठी जे डोळे चूज केलेस ना, गुड जॉब. थँक्यू मॅम. फोटोग्राफरची नजर आहे ती. हो ना. आणि मेन म्हणजे ना, जसे हवे होते एक्झॅक्टली तसेच डोळे मिळाले. अमेझिंग यार. ऍक्च्युली मी पण सरप्राईज होतो. इतक्या वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये फोटोज काढत असतो मी, पण असे डोळे पहिल्यांदाच पाहिले. जर आधीच बघितले असते ना. पाणी. अरे सर सावकाश सावकाश. वर बघा वर बघा वर बघा. पाणी घ्या पाणी घ्या. सावकाश 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 पाणी घ्या. हळू 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 हळू. सावकाश सावकाश. बरं वाटतंय? अजून अजून पाणी घ्या. ऑल ओके? Yes. ऍक्सिडेंट. वैजू ऍक्सिडेंट. वैजू 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 कुठे गेली? वैजूचा पण ऍक्सिडेंट झाला का काय? आता मला ताईड सोडत नसत्या. मेलो. वैजू वैजू.
एक नंबरचे स्टुपिड आणि इडियट लोक आहेत हे. यांना बिझनेस मध्ये नक्की काय चालतं याची सुद्धा आयडिया नाहीये. आत्ताचा करंट फ्लो काय यांना माहितीये का? अच्छा, ते डोळे तुझे होते तर तरी मला झालं की हे डोळे कुठेतरी बघितलेत. बरे होते, पण चांगले होते, मस्त छान. दामिनी, डोंट ट्राय टू प्ले विथ मी. अगं तुझ्यासोबत खेळायला तू काही खेळणंयस का? नाही ना. मी तर उलट सांगते तुला, तू एकदा बहिणींशी किंवा सासूमांशी तुझ्या बोलायचं ना की हे माझे डोळे आहेत, त्यांनी डायरेक्ट प्रोडक्ट वर लावून दिले असते तुझे डोळे. हे एवढं खेळायची काहीच गरज नव्हती. अगं दिशा, मी काय करायचं काय नाही हे तू मला सांगायची गरज नाहीये. हो, हे ते काय ना, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. मला असं माझं काम करून घेण्यासाठी कोणाला मस्का मारायची गरज नाही वाटत. वैजू कुठे गेली? वैजू आपले दिशा पाण्यात पडले दादासाहेब. हा दामिनी काकूचा आवाज आहे ना? हो, मी बघून आलो. काय झालं? कुठं जातेस ग? ये या कपड्यांमध्ये स्विमसूट नाही तुझ्याकडे? अरे स्विमिंग नाही करत आहे मी. ते माझ्या पायाला ना त्याने चाटलं. डॉगी होता आय गेस. अरे अरे प्रीतम, डॉगी वगैरे काही नव्हता. ती ना साधी एक बकरी होती, बकरी. टॉवेल घेऊन या लवकर. प्रीतम, तिला बाहेर काढ पटकन. सावकाश सावकाश. हळू, मला पाण्यात पाडशील नाही तर. हळू. काय चाललंय इकडे? दिशा, अगं तू भिजलीस कशी? नाही वहिनी, काय झालं, आपल्या ना बंगल्यात कुठून तरी एक बकरी आली. त्या बकरीला घाबरली आणि दिशा पाण्यात पडलीये. मला कळत नाही, आपल्याकडे इतकी सिक्युरिटी असताना बकरी आली कुठून? आणि ना सिक्युरिटीचं लक्षच नसतं. सगळीकडे मला लक्ष द्यावं लागतं. सिक्युरिटी सिक्युरिटी. सिक्युरिटी वाल्यांना बोल. दिशा, जा तू कपडे बदलून घे. सावकाश. आपल्या गेट मधून आत कुठलंही जनावर येतच कसं? सॉरी मॅडम, मी बाहेर काढणार होतो, पण तेवढ्यात. तुम्हाला जमत नसेल तर अजून 2-3 सिक्युरिटी गार्ड वाढवा. सॉरी मॅडम, चूक झाली. शेळी? तर दुसरी कुठली शेळी येणार? माझी वैजू तर नसेल ना? चला.
केली होतीस ग वैजू? जीव काढला की माझा. मी गाडीत बसवलं होतं तुला. कशी उतरलीस गाडीतनं? गणी गणी कुठं बसतोस तू? झोपलेलास का? नाही, मी आता वैजूत गाडी खेळत होतो. बरं मला आधी सांग, आता बाहेर जे काही बी झालं ते तू बघितलंस का? काय कळलं का तुला? नाही, काय झालं? गणी दिशा मॅडम पाण्यात पडल्या. खपकी हसतोयस काय? अरे गणी, दिशा मॅडमनी एका शेळीला बघितलं ना, घाबरून पाण्यात पडल्या. मला एक सांग, त्यांनी ज्या शेळीला बघितलं ती शेळी आपली वैजू होती का? नाही, वैजू कशी काय असेल? ही तर माझ्यासोबत आहे. हे बघ. मग ही बांधलेली का नाही? अगं, ही एक आजारी आहे आणि तसली ती उन्हात होती म्हणून हिला जरा सावलीत आणलं. बर बर. आज या माझ्या डार्लिंगने माझं केवढं मोठं काम केलं माहितीये का? म्हणजे ज्या मुलीला मी पाण्यात सुद्धा बघत नाही ना, तिला हिने पाण्यात ढकललं. एक मिनिट प्रीतम सर, ती वैजू नव्हती. काही काय बोलता ग? वैजू होती, मी स्वतः बघितलंय. गणी, तू मगाशी का म्हणलंस की नव्हती म्हणून? दरवाजा लावून घे. आपल्याला सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं, तू इथे काढलंस? ही तुझी बुद्धी. किर्लोस्करांची सून आहे की नाही मी? मग माझ्या नवऱ्याकडे इथल्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेसचा ऍक्सेस आहे, कळलं? ऍक्सेस आहे, पण पासवर्ड माहितीये का लॅपटॉपचा? ऐक ना दिशा, माझ्या नवऱ्याचा आहे की नाही लॅपटॉप? स्विमिंग पूल एरिया मधलं ओपन कर. आता तिथे पडली आहेस म्हणजे तिथलंच फुटेज बघणार ना मी. मी पडलीये हे हायलाइट करून असं खिदी खिदी हसायची गरज आहे का? बघ. लिलीपुट सापडला. अगं हीच बकरी मी एकदा ना या बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते, पण ही परत कशी आली इथे? सासू मॉमला माहितीये सगळं? नाही ना, म्हणून तर लपवतायत हे. पण ऐक, आता आपल्याला चान्स मिळाला ना, आपण पटकन जाऊन दाखवूया. वेट. काही नको करत जाऊस तू. आता आपल्याला एवढी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर ती चांगल्या वेमध्ये यूज करूया ना. म्हणजे बघ, आपण आता सासू मॉमला जरी कंप्लेंट केली तर त्या काय करतील? फार तर त्या बकरीला सोडून द्या म्हणतील. करेक्ट? त्यात मजा नाहीये. आपण ना काहीतरी बिग प्लॅन करूया. गणी, तुला अक्कल आहे कर? तुला साधं वैजूला सांभाळता येत नाही का? मला एक सांग, आता वैजूला कोणी बघितलं असेल तर काय होईल याचा विचार केलाय का? डोकंच नाहीये तुला. मग आता ना दामिनी मॅडमना समजलं ना तर पुन्हा वैजूला घेऊन जातील ना, सोडतील एकटीला कुठेतरी. पारू ऐका ग, एवढं काय पॅनिक होते? प्रीतम आहे ना यार इथे, सगळं सॉर्ट आउट करणार, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, कळलं? हाय प्रीतम सर, अहो हे बघा, वैजूला सगळ्यांनी बघितलं असेल. बघितलं असेल, पण कोणाची शेळी आहे, कुठून आली हे कसं कळणार? आणि तसंही आज माझ्या डार्लिंगने आता कामच केलंय का? दिशा जेव्हा पाण्यात पडली ना, कसलं ध्यान दिसत होतं माहितीये ते? म्हणजे जेव्हा ती दिशा पाण्यात पडली ना, मला ना असं डीजे लावून नाचावंसं वाटत होतं. हे बघा प्रीतम सर, तुमचा साखरपुडा झालाय दिशा मॅडम बरोबर. पण मला ते नाही आवडत. किती वेळ सांगू तुला? हो, नाही आवडत म्हणजे काय? आता तुमचा साखरपुडा झालाय म्हणल्यावर तुम्ही त्यांना मदत करायला पाहिजे ना. नाचताय काय?
ए पाडू साखरपुडाच झाला, लग्न झाल्यावर बघू चल. पण माझ्या वैजूचं काय करायचं? बस टाळ वाजवत. गणी गणी तू ना गणी असं काय करतोस र? पुन्हा अडचण वाढवून ठेवलीस बघ. बरं जाऊ दे समजा. तू ना आता एक काम कर, आपल्या वैजूला कुणी बी बघितलं नसल अशी प्रार्थना कर देवाकडं. पण मला मजा आली.